नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी किंवा हरित ऊर्जेच्या दिशेनं या प्रकरणाचा शेवटचा आणि 7वा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण सोलर एनर्जी किंवा सौर ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र कसं काम करतं, कोणकोणत्या पद्धती त्याच्यामध्ये आहेत याचा आपण अभ्यास करू. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. इलेक्ट्रिक एनर्जी फ्रॉम सोलर एनर्जी, सौर ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती. मित्रांनो, ही आपल्याला 2 पद्धतीनं मिळवता येईल. त्यातील पहिली पद्धत आहे सूर्यप्रकाशामध्ये जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा आपण थेट विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरायची आहे. याच्यासाठी मी एक छोटीशी संकल्पना आपल्याला सुचवतो किंवा आपण त्याच्याबद्दल विचार करा. वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करतात, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत कार्बन डायऑक्साईड, जो वातावरणातून घेतला जातो, पाणी जे मुळावाटी शोषून घेतलं जातं, त्यानंतर हरितद्रव्य हे ज्या वनस्पतीमध्ये पानामध्ये असतं, आणि सौर ऊर्जा जी आहे सूर्यापासून येणारी ते वापरत असतात. आता यामध्ये घटना काय घडते हे थोडंसं आपण समजून घेऊया. वातावरणातून आणलेला कार्बन डायऑक्साईड, मुळावाटे शोषून घेतलेलं पाणी यांना एकत्र करण्यासाठी, यांच्यामध्ये बंध निर्माण होण्यासाठी जी ऊर्जा लागते, ही ऊर्जा वनस्पती सौर ऊर्जेपासून मिळवतात. दॅट मीन्स सोलर एनर्जी इज यूज्ड टू फॉर्म द बॉन्ड बिटवीन द कार्बन डायऑक्साईड अँड H2O, and then the glucose will be synthesized. Here some sort of electron transport system is conducted, and due to which a small amount of potential difference is created, and using that energy here the photosynthesis process is conducted. The same system is used in the photovoltaic cells, but there is a difference in which here the photovoltaic cell will convert the solar energy into the flow of electrons directly. That means a photovoltaic effect is created. Now, by using this system, electric energy is produced. Now, the second system is solar energy is converted into the thermal energy, and using that thermal energy, that means heat, the water is heated to form the steam, and that steam is released on the turbine system. That means the turbine generator system will start to rotate and electricity is produced. म्हणजे सौर ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये करून त्यावर टर्बाईन आणि जनरेटर हे दोन्ही फिरवून त्यांच्यापासून विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते. नाउ द फोटोव्होल्टाइक सेल म्हणजे सौर विद्युत घट कसं काम करतो. मित्रांनो, या ठिकाणी या सौर विद्युत घटामध्ये एक स्पेशल सेमीकंडक्टर मटेरियल आहे सिलिकॉन. याच्या चिप्सचा वापर केला जातो, आणि या सिलिकॉन चिप्समध्ये एका बाजूला पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल अशी सिस्टम केलेली असते सेमीकंडक्टरच्या, आणि दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होईल अशी सिस्टम केलेली असते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल एकमेकांना जोडले, सर्किटमध्ये आणले तर त्यांच्यापासून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स सुरू होतो. हिअर ए स्पेशल टाइप ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल दॅट इज सिलिकॉन इज यूज्ड, अँड इन धिस सिलिकॉन चिप द पॉझिटिव्हली चार्ज्ड टर्मिनल is developed and negatively charged terminal is developed. That means p-n junction and some other types of junctions are produced in which positively and negatively charged terminals are created, and these terminals when connected in the circuit, then there will be the flow of electric current. Now, one such silicon solar cell of 1 square centimeter area generates a current of about 30 milliampere, and a potential difference of 0.5 volts is created. If the solar cell of dimension 100 square centimeters is used, then we have to multiply this value by 100 square centimeters. Therefore, this multiplication will be equal to 3000 milliamperes, that is equal to 3 amperes. Now, 3 ampere current and a potential difference of 0.5 volt can be obtained. That means potential difference doesn't depend on the area of the cell. म्हणजेच या ठिकाणी सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा जी निर्माण होते ती डायरेक्ट करंट किंवा DC या स्वरूपातली असते, म्हणजे दिष्ट असते, एका विशिष्ट दिशेने जाणारी असते. आणि
यामध्ये सिलिकॉनसारख्या अर्धवाहक पदार्थापासून बनवलेले त्याचे ते चिप्स असतात आणि त्यापैकी 1 स्क्वेअर सेंटीमीटर क्षेत्रफळाची जर एक युनिट आपण जर वापरली, चिप वापरली, तर त्याच्यापासून 30 मिली एम्पियर म्हणजे 30 मिली एम्पियर इतकी विद्युतधारा आणि 0.5 व्होल्ट इतकं विभवांतर मिळणार आहे. जर हे क्षेत्रफळ 100 पटीनं वाढवलं म्हणजे 100 स्क्वेअर सेंटीमीटर इतकं जर केलं तर त्यापासून आपल्याला 3 एम्पियर विद्युतधारा आणि 0.5 व्होल्ट इतकं विभवांतर आपल्याला मिळणार आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी सोलर सेल्स जर आपण या पद्धतीनं, ही एक सोलर सेल आहे, दुसरी एक सोलर सेल आहे, ही जर सिरीज कनेक्शनमध्ये जोडली तर त्यापासून आपल्याला विभवांतरांची बेरीज करता येते, म्हणजे विभवांतर वाढवता येते. ठीक आहे, परंतु विद्युतधारा मात्र सगळीकडं समान राहणार आहे. आता जर सोलर सेल्स हे पॅरलल कनेक्शनमध्ये जोडले तर मात्र त्या ठिकाणी विभवांतर आहे तसंच राहणार आहे. इफ दी सोलर सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज देन देर विल बी समेशन ऑफ दी पोटेन्शियल डिफरन्सेस, and if the solar cells are connected in parallel connection then there will be the summation of the electric current, but potential difference will remain as it is. If 36 solar cells of size 100 square centimeters are connected in series, that means in series connection in a solar panel, then the potential difference will be 0.5 volt into 36 is equal to 18 volts, and 18 volt potential difference and a current of 3 amperes is produced. जर हे सर्व एकसर जोडणीमध्ये जोडले तर एकसर जोडणीमध्ये जोडल्यानंतर त्या पोटेन्शियल डिफरन्सची सगळ्यांची बेरीज होणार आणि त्यामुळे या ठिकाणी 18 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स आणि 3 एम्पियर इतका करंट किंवा विद्युतधारा निर्माण होणार आहे. नाउ many solar cells if are connected in series and parallel connection to generate required current and potential difference. म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सोलर सेल्स, त्यांचे पॅनल्स वगैरे, त्यांची सिस्टीम एकत्र जर जोडले सिरीज आणि पॅरलल कनेक्शनमध्ये तर आपल्याला हव्या त्या पोटेन्शियल डिफरन्सची आणि हव्या त्या इलेक्ट्रिक करंटची विद्युतधारा आपल्याला मिळवता येते. नाव सोलर पॅनल. Many solar cells if connected in series they will form a solar panel. Many solar panels connected in series there will be formation of the string. त्याला आपण स्ट्रिंग म्हणायचं आहे. Many solar strings connected in parallel from this they will form the solar array. अनेक सौर पॅनल्स एकसर आणि समांतर जोडणीमध्ये जोडले तर त्यांच्यापासून हव्या त्या क्षमतेची विद्युतधारा मिळवता येते. अनेक विद्युत घट एकसर जोडणीने जोडल्यानंतर त्यांचं एक सौर पॅनल बनतं आणि अनेक सौर पॅनल एकसर जोडणीने जोडल्यानंतर त्यांच्यापासून एक स्ट्रिंग बनते आणि असे हे अनेक स्ट्रिंग्स समांतर जोडणीने एकत्र जोडले तर त्यांच्यापासून सौर ॲरे बनतात आणि त्यापासून हव्या त्या क्षमतेची विद्युतधारा आपल्याला मिळवता येते. नाउ लिमिटेशन्स ऑफ दी सोलर एनर्जी. नंबर 1, as the solar cell gives the electrical energy is DC in nature, it can be used in the devices where the DC current is essential. For example, LED devices, that means light emitting diode system, in which the DC current is applicable. But for other devices, DC is to be converted into the AC current with the help of a device called inverter system. मित्रांनो, या ठिकाणी ही DC असल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी AC करंट वापरला जातो त्या ठिकाणी आपल्याला जर याचा वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक इन्व्हर्टर सिस्टीम वापरावी लागते की जी DC करंटचं रूपांतर AC मध्ये करणार आणि ती आपल्याला वापरायला देणार. नाउ द सोलर एनर्जी इज अवेलेबल इन डे टाइम ओनली. इट इज टू बी स्टोर्ड इन द बॅटरीज फॉर लॅटर यूज विथ द हेल्प ऑफ इन्व्हर्टर सिस्टीम. द इलेक्ट्रिक एनर्जी obtained from the photovoltaic cells is transformed into the AC form and is connected to the electricity distribution network. आता अशा पद्धतीने मिळालेली जी विद्युत ऊर्जा आहे ही इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये जोडून त्यापासून त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करता येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हे विद्युत ऊर्जा जी निर्माण होणार आहे ही ऊर्जा आपल्याला थेट वापरता येणार नाही. त्यासाठी बॅटरीज, इन्व्हर्टर्स, कन्व्हर्टर्स अशा सगळ्या सिस्टीम्सचा वापर आपल्याला करावा लागणार आहे.
Now, next type is the solar thermal power plant. Now, here the thermal energy from sunlight is concentrated by the concave reflectors of various types, and it is used to heat the water, and steam is produced with high temperature and pressure, and now this steam is released on the turbines to rotate the turbine, and later on that turbine is connected to the generators, and generator will also get rotated and electricity will be produced. मित्रांनो, ही सर्व सिस्टम आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेली आहे. हिअर देर आर दी कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग दी सनलाईट, म्हणजे अंतर्वक्र परावर्तक पृष्ठभाग असलेले या ठिकाणी काही रिफ्लेक्टर्स वापरावे लागतील. ॲब्सॉर्बर फॉर ॲब्सॉर्बिंग दी कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट, म्हणजे बॉयलर सिस्टीम आहे. आणि त्यानंतर स्टीम टर्बाईनवर स्टीम सोडायचे आहे, त्याच्यावर टर्बाईन फिरणार, टर्बाईनवर जनरेटर फिरणार, आणि त्या जनरेटर फिरल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला विद्युत ऊर्जा निर्माण करता येणार. हिअर दी schematic representations are shown. There are the concave reflectors, and here the water is being heated and a steam is produced, and using this steam, when it is released on the turbine will get rotated and generator will also get rotated, and then we can produce the electricity. मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला काही माहिती दिलेली आहे, वेगवेगळे ऊर्जेची स्रोत दिलेले आहेत, आणि या स्रोतांचं जगभरामध्ये कसा वापर होतोय आणि भारतामध्ये किती वापर होतोय याबद्दल माहिती दिलेली आहे. आपल्यासाठी गोष्ट अशी आहे की कोळसा आपण जास्त वापरतोय, नॅचरल गॅस वापरण्याचं प्रमाण कमी आहे. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन जगाच्या तुलनेनं थोडंसं एकसारखंच आहे, परंतु इथं न्यूक्लिअर एनर्जी खूप कमी वापरली जाते, ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर पेट्रोलियमपासून विद्युत ऊर्जा निर्मिती खूप कमी आहे, आणि रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वापरण्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, परंतु हीच गोष्ट आपल्याला वाढवावी लागणार आहे. याकडे आपण जरूर लक्ष देऊया. मित्रांनो, माझं हे छोटंसं मार्गदर्शन आपल्याला जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी जरूर शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.